नमस्कार. लाईव्ह मराठीमध्ये मी सद्दाम अली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची निवडणूक अजून जाहीर व्हायची आहे, पण जिल्ह्यातील राजकारण मात्र आतापासूनच चांगलंच तापलंय. गावोगावी बैठका, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या भेटीगाठी, ठरावधारकांना आपल्या गोटात ठेवण्यासाठी शपथा आणि आता तर लाखोंच्या बोलींचीही चर्चा. नेमकं गोकुळच्या रणांगणात काय सुरू आहे पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. गोकुळची निवडणूक जवळ येत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालेलं आहे. जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्ये सध्या नेत्यांचे दौरे वाढले असून प्रत्येक गटाकडून जास्तीत जास्त ठराव आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं चित्र आहे. रात्रीचा दिवस करून गावागावात दूध संस्थांच्या संचालकांच्या भेटी घेतल्या जात आहेत. काही ठिकाणी खास बैठका तर काही ठिकाणी बंद दाराआड रणनीती आखली जात असल्याची चर्चा रंगली आहे. यंदाची निवडणूक प्रामुख्याने महायुती विरुद्ध सतेज पाटील गट अशी रंगणार हे जवळपास स्पष्ट मानलं जात असतानाच आजरा, गडिंग्लज, चंदगड या पट्ट्यामध्ये वेगळं समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. भाजपचे सहयोगी आमदार शिवाजीराव पाटील यांनी या भागात स्वतंत्र ताकद उभी करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचं बोललं जात आहे. या भागालाही गोकुळमध्ये मोठं स्थान मिळालंच पाहिजे असा संदेश देत त्यांनी ठराव गोळा करण्यावर भर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे त्यांची अंतिम भूमिका अद्याप गुलदस्त्यातच असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ यांनीही या भागावर विशेष लक्ष केंद्रित केलंय. सर्वाधिक ठराव दाखल करण्याचा दावा त्यांनी यापूर्वीच केला असून त्यासाठी त्यांच्या गोटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या गटाने देखील पायात भिंगरी लावून दौरे सुरू ठेवलेत. तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचाही गट पूर्णपणे ताकदीने मैदानात उतरलेला आहे. ग्रामीण भागातील दूध संस्थांमध्ये संपर्क मोहिमा वाढवण्यात आल्या असून ठरावधारकांना एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू आहेत. मात्र या सगळ्या राजकीय हालचालींमध्ये सर्वाधिक चर्चा रंगते ती ठरावधारकांच्या बोलीची. ग्रामीण भागात सध्या लाखोंच्या ऑफर्स दिल्या जात असल्याच्या चर्चा जोर धरू लागलेल्या आहेत. ठराव दाखल करण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले असल्याने ही बोली अंदाजे 3 ते 3.5 लाखांपर्यंत गेल्याचं संस्था प्रतिनिधींमध्ये दबक्या आवाजात बोललं जात आहे. फक्त बोलीच नाही तर ठरावधारकांनी आपल्या सोबतच राहावं यासाठी शपथा घेण्याची परंपराही यंदा कायम असल्याचं पाहायला मिळतंय. काही ठिकाणी देवस्थानांमध्ये जाऊन निष्ठेच्या शपथा घेतल्या जात असल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे. दरम्यान ठरावधारकांना मिळणाऱ्या वाढत्या महत्वामुळे दूध संस्थांमध्येच अंतर्गत संघर्ष वाढू लागल्याचं चित्र आहे. काही संस्थांमध्ये ठराव कोण घेणार यावरून वाद निर्माण झाले असून काही ठिकाणी हे वाद हमरी तुमरी पर्यंत गेल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे ठराव देण्यासाठी नेत्यांची डोकेदुखी होणार हे मात्र नक्की. एकूणच गोकुळची ही निवडणूक केवळ नेत्यांची प्रतिष्ठा ठरणार नाही तर गाव पातळीवरील राजकीय समीकरण, सहकारातील ताकद आणि दूध संस्थांमधील अंतर्गत संघर्षही या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. आणि त्यामुळेच यंदाचं गोकुळचं रणांगण कोल्हापूरच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरतोय. ठरावांची जुळवाजुळव, लाखोंच्या बोलींची चर्चा आणि गावागावात सुरू असलेली राजकीय फिल्डिंग, गोकुळची निवडणूक जसजशी जवळ येते तसतसं कोल्हापूरचं राजकारण आणखी तापणार हे मात्र नक्की आहे. आपल्याला ही गोकुळ निवडणुकीबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.